लाडकी बहीण जे सध्या चालू आहे लाडकी बहिणीचा 1500 रुपये मिळतात स्त्रियांना. हीच 1500ची अमाऊंट महिन्याची तुम्हाला SIP म्हणून दिली करेक्ट. तर त्या महिलांना कितपत त्यांना फायदा होऊ शकतो. जर त्यांनी तर तुम्हाला मी सांगतो की त्यांचं कॉर्पस कमीत कमी 30 ते 32 लाखापर्यंत जायला हरकत नाही. महिला ज्या आहेत ना ते पैसा त्यांच्या स्वयंपाकघरातल्या कोणत्यातरी डब्यात ठेवतात. ठीक आहे, तर हा पैसा तो तसाच राहतो. महागाईमुळे उलट त्याची किंमत कमी होते. तर त्यांनी हा पैसा डब्यात न ठेवता त्याचा जास्तीत जास्त परतावा येण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे. माझा आत्तापर्यंत प्रॉफिट सगळा रेड आहे म्हणजे तो लॉसमध्येच चाललं आहे. मग मला कुठेतरी असं वाटतं की आता मी पैसे काढून घेतो त्यापेक्षा मी FDच करतो. मग हीच भावना कदाचित कित्येक लोकांची सुद्धा असणार आहे. तर मग तुम्ही ही भीती कशी काढता. जर तुम्हाला म्हणतो ना की तुम्हाला मी महिन्याला 5% रिटर्न देईन, महिन्याला 10% रिटर्न देतो, त्याच्यावरती विश्वास कृपा करून ठेवू नका. कारण स्टॉक मार्केटमध्ये गॅरंटी या शब्दाला थाराच नाही. की मला समजा लखपती शेतकरी बनवायचं आहे एखाद्याला, तर त्या व्यक्तीने आत्ता संध्याकाळी काय काम करायला पाहिजे, अशी कोणते 3 कामं आहेत तुमचा सल्ला त्यांनी घ्यायला पाहिजे. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, त्यांनी नक्की काय करायला पाहिजे असे काही सल्ले किंवा टिप्स तुम्ही शेतकऱ्यांसाठी देऊ शकता. गुंतवणुकीसाठी एखादा मुहूर्त शोधायला पाहिजे असाच की माझा आजचा दिवस चांगला. जर SIP आपण मार्केटच्या टॉपला चालू केली ना तर तुम्हाला सगळ्यात जास्त रिटर्न मिळेल. हो. कुठे ना कुठेतरी मला एक डाऊट आलं सर की बाबा तुम्हाला कसं काय माहिती आहे या गोष्टी की हे स्टॉक्स आहेत हे वरती जाणार आहेत किंवा हे तुम्हाला प्रॉफिट देऊ शकतात, असं तुम्ही काय करता. काही महिन्यापूर्वी सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल झाला होता ज्यामध्ये लिहिलं होतं की शेतकऱ्याने 1994 म्हणजे आजपासून जवळपास 32 वर्षापूर्वी MRFचे शेअर्स काहीतरी 20-25 शेअर विकत घेतले होते आणि ते घेऊन विसरून गेला होता. त्यावेळी त्याची किंमत फार तर फार 2000च्या आसपास काहीतरी होती. आज 2026मध्ये त्या 20-25 शेअरची किंमत जवळपास 25 ते 30 लाख रुपये इतकी झाली. आता तुम्ही म्हणाल अमित भाऊ हे फक्त नशिबाचे खेळ आहेत, आमच्या नशिबात असे कुठं सगळं. तर मग दुसरा डेटा तुमच्यासाठी सांगतो. नुकत्याच एका आर्थिक अहवालानुसार गेल्या वर्षात भारताचा शेअर बाजार जो निफ्टी आहे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारांपैकी एक ठरला आहे. पण धक्कादायक आणि विचार करायला लावणारी गोष्ट अशी आहे की शेअर बाजारात होणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी 70% तब्बल 70%पेक्षा जास्त गुंतवणूक ही मुंबई, दिल्ली, बँगलोर, पुणे यासारख्या मोठ्या शहरातून येते. म्हणजे देशाची प्रगती होती, कंपन्याही मोठ्या होत आहेत, पण या प्रगतीचा फायदा फक्त शहरातले लोक घेत आहेत. आपले ग्रामीण भागातील शेतकरी, माझा बळीराजा, छोटे व्यापारी मात्र अजूनही बँक FD किंवा डब्यातल्या पैशात अडकलेत. याच पार्श्वभूमीवर आज आपण अशा पाहुण्यांना बोलवलं आहे ज्यांचं नाव आहे मकरंद विपट सर, ज्यांनी एक खूप मोठं भाकीत केलं आहे की येत्या 2034पर्यंत निफ्टी 72,000 आणि सेन्सेक्स 2,35,000च्या आसपास पार करेल. आता विचार करा, जर देश इतक्या वेगाने पळणार असेल आणि माझ्या गावातला ग्रामीण महाराष्ट्रातला माणूस फक्त हे प्रेक्षक म्हणून पाहणार का. भारताच्या या आर्थिक महासत्ता बनण्याच्या प्रवासात आपण आपला हिस्सा कसा मिळवायचा, याच्यासोबत आपण पण श्रीमंत कसं व्हायचं, नेमकं याच विषयावर आजचा आपण सविस्तर पॉडकास्ट घेतला आहे. नमस्कार, मी अमित, तुम्ही पाहताय TAB पॉडकास्ट. जाणून घेऊया आपल्या बळीराजाची काय चूक होती आहे जेणेकरून आत्महत्यासारख्या गोष्टी त्यांना टाळता येऊ शकतात. वळूया पॉडकास्टकडे. स्वागत आहे मकरंदजी TAB पॉडकास्टमध्ये. नमस्कार. कसे आहात सर? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? अगदी तुमच्यासारखंच मस्त मजेत. जसं मी इंट्रोमध्ये सांगितलं की हा पॉडकास्ट ग्रामीण भागातल्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण भारत जसं प्रगती करतो आहे त्यानुसार आपण सगळ्यांनी त्या प्रगतीचा भाग झाला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला ग्रामीण भाग कुठंतरी आज पण भीतोय. हो. की त्यांना ते काही शंका आहे, काही गैरसमज आहेत. आपण ते पण काही क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. तुमचे बरेचसे लेख मी वाचले, अप्रतिम लेख आहेत. सकाळमध्ये तुम्ही वारंवार लेख देता. त्या लेखमधून एक काही प्रश्न जे सुचलेत मला ते मी तुम्हाला विचारतो या पॉडकास्टमध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न महत्त्वाचा जो की मी इंट्रोमध्ये थोडीशी झलक दिली होती की समजा एखादा शेतमजूर आहे किंवा ग्रामीण भागातील व्यक्ती आहे जो दिवसाला सपोज 1000 रुपये कमवतो. आता तुम्ही तुमच्या लेखात असं म्हणलं होतं की 100 रुपयापासून सुद्धा गुंतवणूक सुरू करता येते. आता मला हा प्रश्न जाणून घ्यायचा किंवा त्या व्यक्तींसाठी हा मी प्रश्न विचारतोय जे इतकी छोटीशी अमाऊंट तुमच्याकडे घेऊन येतील आणि त्यांना भविष्य मोठं म्हणजे थोडक्यात लखपती बनायचं आहे
भविष्य मोठं बघायचं आहे, तर त्या लोकांनी इतक्या कमी पैशांच्या गुंतवणुकीतून काय साध्य देऊ शकतं किंवा ते कसं करू शकतात, श्रीमंत कसं बनू शकतात? अगदी योग्य प्रश्न आहे हा. आपण ह्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर मी थोडंसं एक 4-5 वर्ष मागे जाईन. कोविडचा पिरियड जेव्हा 2020मध्ये आला होता अख्ख्या जगामध्ये, त्यावेळेस सगळ्या जगातले शेअर बाजार प्रचंड मोठ्या प्रमाणात कोसळले होते आणि त्यावेळेस सगळंच बंद होतं. कोणी बाहेर पडत नव्हतं, सगळं ट्रान्सपोर्टेशन बंद होते, कोणी काम करत नव्हतं. पण ह्या पिरियडमध्ये झालं काय की ह्या पिरियडमध्ये आपल्याकडे सगळा ओघ जो लोकांचा वाढला तो शेअर मार्केटकडे वाढला, कारण ते एकमेव असं साधन होतं की जे चालू होतं. आणि त्यावेळेस गावाकडच्या लोकांचा सुद्धा तिथे ओघ थोडासा वाढत चालला होता, जो आजही अजून दिसतोय. जर आपण कोविडच्या अगोदर बघितलं तर आपल्याकडे टोटल भारतामध्ये गुंतवणूकदारांची संख्या ही 2.5 ते 3% होती फक्त, आणि आता ती संख्या वाढून साधारण 6-6.5% आसपास झालेली आहे. तरीसुद्धा जी काही आता वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा शहरातल्या लोकांचा जास्त सहभाग आहे त्याच्यामध्ये. अजूनही गावाकडची लोकं म्हणा किंवा छोटे छोटे व्यावसायिक म्हणा, जसं तुम्ही म्हणालात की शेतकरी म्हणा किंवा छोटासा एखादा पानटपरीवाला असेल किंवा एखादा वडापाव सेंटर चालवणारा माणूस असेल, तर त्यांचा हे अजूनही ह्या गुंतवणुकीकडे तसा ओढ नाही आहे किंवा ते ह्या ॲसेट क्लासकडे बघतच नाही आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा मी आज जे कमवतो त्यातले थोडेसे पैसे माझे सिक्युअर राहिले पाहिजेत, की त्याला कुठे धक्का नाही लागला पाहिजे, की जेणेकरून पुढचे जे माझे खर्च आहेत, जसं मुलांचे शिक्षण आहे, त्यांची लग्न आहेत, मी कधीतरी रिटायर होणार आहे त्याकरता, तर ते पण त्यांचं म्हणणं आहे की बाबा मी अजूनही बँकेतच ठेवले पाहिजेत ते पैसे किंवा मी पोस्टात ठेवले पाहिजेत. अजूनही पोस्टातली डेली कलेक्शन जी स्कीम आहे ना ती अजूनही चालू आहे, ज्याला सगळ्यात कमी व्याज मिळतं. पण हीच लोकं म्हणजे एखादा केश करताना आले म्हणजे सलूनवाला म्हणा किंवा ही सगळी लोकं अजूनही ती डेली कलेक्शनमध्ये पैसे देतात. बरोबर. तर ह्या लोकांना मी असं सांगू इच्छितो की बाबा तुम्हाला जर तुमचं भविष्य बदलायचं असेल फायनान्शियली, तर तुम्ही तिथे तर गुंतवणूक करा. तिथे म्हणजे जे तुमचे इमर्जन्सीवाले पैसे आहेत ते तिथे तुम्ही ठेवा, की जे पैसे तुम्हाला 1 वर्षांत लागणार आहेत, 1.5 वर्षांत लागणार आहेत. पण म्युच्युअल फंड किंवा इक्विटी मार्केट हा फक्त श्रीमंत लोकांचा ॲसेट क्लास नाही आहे. म्युच्युअल फंडनी सगळ्यांना श्रीमंत केले किंवा इक्विटी मार्केटने सगळ्यांना श्रीमंत केले आजपर्यंत. मग तुम्ही 100 रुपयांनी का होईना, 500 रुपयांनी का होईना, पण तुम्ही त्याच्यात गुंतवणूक चालू करा. तिथे पैसे कधी बुडत नाहीत. पण आत्तापर्यंत त्या लोकांचा असा कल आहे की आता जसं मी म्हटलं की कोविड काळामध्ये गावाकडचं जनरेशनसुद्धा शेअर मार्केटमध्ये पार्टिसिपेट करायला लागलं होतं. बरोबर. त्यातल्या त्यात यंग जनरेशन, पण त्यांनी चुकीचा ॲसेट क्लास निवडला. मी अजूनही जेव्हा कुठेही गावात जाऊन बोलतो किंवा बघतो ना, तर ही मुलं डेरिव्हेटिव्ह सेगमेंटच्या मागं खूप आहेत. म्हणजे मोबाईलवरती फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेड करायचे आज, कारण सगळ्यात कमी पैसे तिथे लागतात गुंतवणुकीला आणि कमी पेशन्स नाही आहे त्या लोकांकडे, त्यांना झटपट श्रीमंत व्हायचं. तर या जगात झटपट श्रीमंत कोणी झालेलं नाही आजपर्यंत. तर तिथे तुम्हाला म्हणजे 15,000 रुपयाचा एखादा ऑप्शन घ्या, त्याच्यात 500-700 रुपये मिळाले, आजचा दिवस भागला. असं केलं तर तुम्ही श्रीमंत नाही होणार आहे. मग ती मेंटॅलिटी तुम्ही गावाकडची असू दे किंवा तुम्ही शहरातली असू दे, ती मेंटॅलिटी खूप खराब आहे. तुम्ही कुठं राहता हे महत्त्वाचं नाही. तर ह्या सगळ्या लोकांना म्हणजे जो शेतकरी वर्ग आहे किंवा हे जे छोटे छोटे दुकानदार आहेत, ह्या सगळ्यांना माझं असं आवर्जून सांगणं असेल की आपण एका मोठ्या आर्थिक प्रगतीच्या वाटचालीत आपण आत्ता सहभागी झालो आहोत आणि आत्ताशी सुरुवात आहे आपल्याकडं. आणि ह्या भारताच्या जी काही मोठ्या आर्थिक प्रगतीकडे वाटचाल चालू झाली आहे ह्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा पार्टिसिपेट व्हा. पण हे पार्टिसिपेशन तुम्ही कुठलाही मोठा व्यवसाय चालू करून नाही करू शकत, कारण तो चालू करायला आपल्याकडे तेवढे पैसे पाहिजेत. पण मग आपण गुंतवणूक करून तरी आपण त्याच्यात पार्टिसिपेट होऊ शकतो, कारण शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड हे त्या आर्थिक प्रगतीचं एक साधनच आहे किंवा त्याचं प्रतिबिंबच म्हणायला हरकत नाही. मग तिथे गुंतवणूक करा आणि थोडं त्याला कालावधी द्या वाढण्याकरता. तो कालावधी दिला तर तुमचंही भविष्य फायनान्शियली नक्की बदलू शकतं. जसं तुम्ही आत्ता सांगितलं ना सर की ग्रामीण भागातील लोकांना FD किंवा सोनं ह्याच गुंतवणुकीच्या ऑप्शनकडे जास्त विश्वास आहे त्यांचा. तर पण होतं काय की त्यातून येणारा परतावा आणि जो महागाईचा रेट चालला आहे, समजा तो बँकेचा FD समजा 6 ते 8% धरू आपण, पण यापेक्षाही जास्त महागाईचा रेट वाढतो. मग हा महागाईचा राक्षस रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल? उपाययोजना ही जी शहरातली लोकं करतात तीच उपाययोजना करायची आपल्याला. शहरातल्या लोकांचा सुद्धा ह्याच्या अगोदरचा कल हा बँकेतली FD, पोस्टातली FD किंवा सोनं
किंवा पॉलिसीज घेणं. करेक्ट. ओके, ह्याच्याकडेच जास्त होता कल. म्हणजे त्यावेळेसही गावाकडचा वर्ग किंवा हा जो छोटा वर्ग आहे, छोटा इकॉनॉमिकली वर्ग आहे, तर तो त्यातही पार्टिसिपेट करत नव्हता आणि आजही करत नाही आहे. ओके, पण आता ती जागरूकता हळूहळू शहरातल्या लोकांकडे आली आहे की नाही, तिथे गुंतवणूक करून आपण जास्त परतावा मिळू शकत नाही आपल्याला, किंवा महागाई एवढाच परतावा मिळतो आपल्याला, बरोबर, तर कदाचित त्याच्यापेक्षाही कमी मिळतो. तर ती जागरूकता ती गावाकडच्या लोकांमध्ये किंवा या छोट्या वर्गामध्ये येणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. आता होतं काय की जर आपण अजून आपल्या मुलांच्या भविष्याकरता, आपल्या रिटायरमेंटकरता जर तुम्ही अजूनही जर तुम्ही बँकेत रिकरिंग चालू ठेवलं किंवा पोस्टात रिकरिंग चालू ठेवलं किंवा तुम्ही पॉलिसीज काढत गेलात फक्त की पॉलिसीमध्ये मला काहीतरी रिटर्न मिळतो, तर हे सगळं तुम्ही तसंच हे जे ट्रेडिशनल असेट क्लास आहेत हे तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलेत ना, तर तिथं तुम्हाला महागाईला बीट करून परतावा मिळत नाही. आणि मग 15-20 वर्षानंतर होतं काय की फक्त तुमचं वय वाढतं, तुमचे पैसे नाही वाढत. बरोबर. आणि मग त्यावेळेस म्हणजे आयुष्याची खरी तारेवरची कसरत आपण जी म्हणतो ना, ती वयाच्या 60 वर्षानंतर किंवा आपल्या घरात जेव्हा एखादा मोठा इव्हेंट असतो, मुलामुलींची लग्न म्हणा, त्यांचं हायर एज्युकेशन म्हणा, आणि त्यावेळेस मग ती तारेवरची कसरत चालू होते. मी तुम्हाला एक मुद्दाम थांबवतो आणि एक किस्सा सांगतो. माझ्या वडिलांचे मित्र आहेत, त्यांच्या मुलीचा लग्नासाठी त्यांनी म्हणजे 10-15 वर्षाआधी काहीतरी 5 लाखाचा FD केला होता. हो. आणि लग्न जवळपास 18 ते 20 लाख रुपये खर्च आला आणि ती FD मॅच्युअर झाली होती 10 ते 11 लाखापर्यंत. म्हणजे इतका वेळ देऊन सुद्धा जर मी याला कम्पेअर केलं एखाद्या SIP किंवा म्युच्युअल फंडमध्ये, तर त्यांनी खूप करोडोमध्ये कमवलं होतं तेवढ्या पैशांमध्ये, जर हा एवढा टाइम इन्व्हेस्ट केला होता. कारण महागाई वाढली, लग्नाचा खर्च मिटला नाही, पण त्यांना ते 5 लाख तेव्हा योग्य वाटत होते. कुठे ना कुठे तरी मी त्यावेळेस करतो. त्यावेळेस तो लग्नाचा खर्च त्या FDच्या रिटर्नपेक्षा जास्त पटीने वाढला. त्याच्यामुळे काय होतं की मग आपण जो काही खर्च ठरवलेला असतो तो खर्च, तो इव्हेंट आपण जी गुंतवणूक केली असते त्याच्यापेक्षा जास्त पटीने वाढतो आणि आपली गुंतवणूक कमी पटीने वाढत असते, तर तिथं पर्सेंटेज कमी असतं. आणि मग ज्यावेळेस तो इव्हेंट आपल्या घरामध्ये असतो, मग तो हायर एज्युकेशनचा असू दे किंवा लग्नासारखा असू दे किंवा आपलं रिटायरमेंट असू दे, आणि मग त्यावेळेस आपल्याला त्या गुंतवणुकीतून मिळणारे पैसे आणि त्यावेळेस ॲक्च्युअली लागणारे पैसे ह्यामध्ये एक खूप मोठी तफावत असते. करेक्ट. आणि मग त्या आनंदाच्या प्रसंगामध्ये, त्या एवढ्या मोठ्या इव्हेंटच्या प्रसंगामध्ये आपण पुन्हा टेन्शनमध्येच. करेक्ट. की आता मला परत, आता ही मधली गॅप मी कशी भरायची, मग मी परत कर्ज काढायचं. म्हणजे त्या कर्जाच्या विळख्यातनं आपण बाहेरच पडत नाही आहे. आणि त्या विळख्यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याकडे जर मोठा टाईम फ्रेम आहे, लेट्स अज्युम की एखाद्या घरामध्ये एक बाळ जन्माला येतं, ते बाळ जेव्हा 1-2 वर्षाचं होतं ना, त्याच वेळेस त्याच्या शिक्षणाची सोय म्हणून एक छोट्या अमाऊंटची SIP चालू करा. भले ती 500 रुपयाची असेल, 100 रुपयाची असेल, 200 रुपयाची असेल, पण ती काही ना काहीतरी चांगल्या ग्रोथने वाढेल. करेक्ट. तुम्हाला त्याचा ताण येणार नाही. जेव्हा तो तुमच्यासमोर उभा राहील की मी आता 12वीला 97% मार्क मला, किंवा मी आता ग्रॅज्युएशन झालो आहे, ग्रॅज्युएशन मी 4 वर्ष मी फर्स्ट क्लासनी पास झालो आहे, आता मला MS करायला बाहेर जायचं आहे, मला जर्मनीला जायचं आहे, मला अमेरिकेला जायचं शिकायला, पण त्यावेळेस आम्ही हातभर असतो. का? तर आमच्याकडे तेवढे पैसेच नाही आहेत. का? तर आम्ही ते पैसे बँकेत ठेवले, ते आम्ही FDत ठेवले किंवा आम्ही पोस्टात ठेवले पैसे. असं करू नका. मग तुमच्याकडे जर मोठा टाईम फ्रेम आहे ना, तर त्या मोठ्या टाईम फ्रेमकरता तुम्ही आपापल्या ऐपतीप्रमाणे 100 रुपयापासून आजकाल गुंतवणूक चालू होते, तर 100 रुपये करा, 500 रुपये करा, 1000 रुपये करा महिन्याला. तुम्हाला सांगू, आम्ही जी माझ्याकडे अशी 3-4 उदाहरणं आहेत की ती लोक, म्हणजे माझ्या एक ओळखीचे एक मांडेपरीवाला आहे, एक वडापाववाला आहे, आणि एक ॲक्च्युली शेतकरी म्हणजे माझ्या बाबांच्या ओळखीचे होते, त्यांचा मुलगा. तर तोही आता वयाने मोठा झाला आहे, माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे तो. पण ह्या सगळ्यांनी, ह्या तिन्ही लोकांनी ना खूप मोठी अमाऊंट नाही, पण महिन्याला 2,000, 2,500, 3,000 गेले 13-14 वर्ष ही लोक गुंतवणूक करतात, एकदाही पैसे काढले नाहीत. कारण का? तर तुम्ही सांगता ना, आम्हाला त्यातलं कळत नाही, आम्हाला शेअर मार्केट कळत नाही, आम्हाला भीती वाटते. म्हणजे तुम्ही बघूच नका ना, ते तुम्हाला भीती वाटते तर तुम्ही तुमचं रेग्युलर काम करा. पण आज त्यांच्याकरता जो काही कॉर्पस डेव्हलप झाला आहे, कोणाच्या अकाउंटला 17 लाखाचा कॉर्पस डेव्हलप झाला आहे, कोणाच्या अकाउंटला 15 लाखाचा झाला आहे. आज एखाद्या छोट्या पानटपरीवाल्याकरता 17 लाख रुपये म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे. आणि त्यांनी तो कॉर्पस डेव्हलप केला. आज तो जेव्हा बघतो ना, मला विचारतात, मग सर किती झालं हो माझं व्हॅल्युएशन, त्यांना दाखवतो ना, अरे 17.5 लाख रुपये झाले तुझे. तो म्हणजे तो जो चेहरा होता त्यांचं समाधान आहे ना, हे समाधान. ते म्हणतात मी बँकेत पण केलं होतं चालू त्याच वेळेस, पण तिथं नाही माझं हे झालं. म्हणजे नाही होणार आहो, कारण हा रिटर्नमधला फरक आहे. हा फरक दाखवण्यासाठीच मी तुम्हाला लोकांसमोर आणतो. कारण जोपर्यंत हा फरक कळणार नाही तोपर्यंत ग्रामीण भागातील जनता
गुंतवणुकीकडे म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीकडे बघणार नाही किंवा म्युच्युअल फंडसारख्या ऑप्शनकडे कधी एक्सप्लोरच करणार नाही. फार एक महत्त्वाचा प्रश्न मला आठवतोय आत्ता, म्हणजे की काही योजना असतात गव्हर्नमेंटच्या, नमो किसान योजना, सरकारी योजना आहेत किंवा लाडकी बहीण जे सध्या लाडकी बहीण योजना चालू आहे, योजनेचा 1500 रुपये मिळतात स्त्रियांना. हीच 1500ची अमाऊंट महिन्याची तुम्हाला SIP म्हणून दिली. करेक्ट. तर त्या महिलांना किंवा ह्या योजना घेतात, लाभ घेतात शेतकरी, यांना ते SIP थ्रू जर बघितलं तर कितपत त्यांना फायदा होऊ शकतो तुमच्याकडे समजा एखाद्या व्यक्तीने ती अमाऊंट ट्रान्सफर केली तर? खरे. ही अमाऊंट त्यांना जर सरप्लस येत असेल, त्यांच्याकडे जर उरत असतील ते पैसे, आणि समजा एखाद्या महिलेने तीच अमाऊंट इकडे दुसरीकडे कुठेही न ठेवता, म्हणजे डब्यात म्हणा किंवा बँकेत म्हणा किंवा कुठेही खर्च न करता, जर त्यांनी योग्य पद्धतीने जर एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये ती SIP चालू केली 1500 रुपयाचीच, आणि जर त्यांनी 20 वर्ष तशीच इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवली, तर तुम्हाला मी सांगतो की त्यांचं कॉर्पस कमीत कमी 30 ते 32 लाखापर्यंत जायला हरकत नाही आहे. 30-32 लाख रुपये ही त्यांच्याकरता खूप मोठी अमाऊंट आहे. आणि मग त्यांनी ते पैसे मग त्यांच्या मुलांच्या लग्नाकरता म्हणा किंवा त्यांच्या हायर एज्युकेशन शिक्षणाकरता म्हणा, हे पैसे वापरू शकतात ही लोक. बरोबर. म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा आपण आपल्या मनाला मुरड घालतो की माझ्या मुलाचा मित्र एखाद्या चांगल्या हायस्कूलमध्ये जातो आहे, पण मी नाही पाठवू शकत त्याला तिकडे. असं नाही व्हायला पाहिजे. मग तुम्ही का, तर आपण फायनान्शियली थोडंसं लॅकिंग आहे आपल्याकडं. मग त्याच्यावरती मात करायची असेल आपल्याला, तर त्याच्यावरती आपलं योग्य ती पावलं योग्य त्या वेळेत उचलणं खूप गरजेचं असतं. करेक्ट. आणि शेअर मार्केट हा खूप व्हॉलेटाईल ॲसेट क्लास आहे. जसं आपण आत्ता बघतोय की रशिया युक्रेनचं वॉर झालं, तसं आपला काही संबंधच नाही त्याच्याशी, पण आपलं मार्केट पडलं. ओके. आता अमेरिका इराण युद्ध चालू आहे, तसं बघायचं तर आपलं डायरेक्ट काही संपलं, आपलं मार्केट पडलं. ओके. अशा अनेक गोष्टींमुळे आपलं मार्केट पडतं. 2008मध्ये लेहमन ब्रदर क्रॅशेस झाले, म्हणजे अमेरिकेतली बँक कुठेतरी बुडाली, तिथं माझा काही संबंध नाही, पण आपलं मार्केट पडलं. पण अशा पडझडीनंतर जी काही एक रॅली येते मोठी रिकव्हरी, हां, तर त्याला लोक, म्हणजे ती रॅली पण आपण उपभोगली पाहिजे. त्याच्यामुळं पडझडीला घाबरू नका. पडझड ही कायम होतच राहणार आहे मार्केटमध्ये. थोडं पडणार नंतर वाढणार, थोडं पडणार नंतर वाढणार. पण त्या बरीचशी ही जी ग्रामीण लोक म्हणा किंवा हा जो छोटा वर्ग आहे इकॉनॉमिकली, हा बराचसा वर्ग आहे ना, हा त्या पडझडीला खूप घाबरणार. करेक्ट. पॅनिक होतं. हां, घाबरू नका तुम्ही, काही नाही होत, कुठं जात नाहीत पैसे तुमचे, शेवटी ती इकॉनॉमी आहे. मी खूप लोकांना असं सांगतो की जर तुमचे म्युच्युअल फंडमधले पैसे जर शून्य व्हायचे असतील, शून्य, तर आपला भारत देश हा बँकक्रप्ट व्हायला पाहिजे. म्हणजे भारताची इकॉनॉमी ही बँकक्रप्ट व्हायला पाहिजे, जसं ग्रीस चालू होती तशी. करेक्ट. तसं व्हायचे चान्सेस किती आहेत? तर मी शून्य म्हणत नाही, पण खूप कमी पर्सेंटेज आहे. ती रॅली डाऊन जात. हां, म्हणजे खूप कमी पर्सेंटेज आहे. आपण आता एका मोठ्या प्रगतीपथावरती आपण वाटचाल चालू केली आहे, तर त्या वाटचालीत तुमचा सहभाग असणं खूप गरजेचं आहे. जसं तुमच्या लेखामध्ये पण सांगितलंय की 2034-35 पर्यंत म्हणजे 2,35,000 पर्यंत सेन्सेक्स जाईल. हो, म्हणजे मुळातच आपण त्या दिशेने चाललोय, आपली वाटचाल. तर निगेटिव्ह होण्याचा काही प्रश्न येत नाही. ती भीती घेऊन बस. अगदी आपण जर पूर्वीचा आढावा जर आपण घेतला तर 2002मध्ये निफ्टी, जो एक इंडेक्स आहे आपल्याकडचा सेन्सेक्स आणि निफ्टीमधला, निफ्टीचा भाव 1,000 रुपये होता. बरोबर. त्यावेळेस जर कोणाला सांगितलं असतं की 2025मध्ये निफ्टी 26,000 होणार आहे, तर त्यांनी हसलेच असते. कारण 1,000 ते 26,000, 26 पट. मग ह्या गेल्या 22 वर्षामध्ये किंवा 24 वर्षामध्ये मार्केट कधी पडलं नाही का? तर बऱ्याच वेळा पडलं की. 2008मध्ये पडलं, 2016मध्ये पडलं, 2018मध्ये पडलं, 2020मध्ये पडलं, 2022मध्ये, 2024मध्ये आणि तर 2026मध्ये. आणि ह्या सगळ्या मोठ्या पडझडी आहेत. हो, म्हणजे कमीत कमी 15%. बरोबर. मग ह्या सगळ्या स्विंग्स नंतर सुद्धा तुम्हाला 24 वर्षामध्ये 26 पट रिटर्न आहे. मग हा रिटर्न कॅप्चर करायला शिकलं पाहिजे. आणि हे कॅप्चर करण्यासाठी फक्त 2च गोष्टींची आवश्यकता आहे अमितजी, असं मला वाटतं. एक म्हणजे सातत्याने केलेली गुंतवणुकीत असलेलं सातत्य, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेशन्स, संयम. तो तुम्ही गावाकडचा माणूस म्हणा किंवा शहरातला माणूस म्हणा, सगळ्यांकडेच कमी आहे. तो तुम्ही संयम ठेवा. म्हणजे आपण जे उदाहरण बघतो की खूप वेळा आपण उदाहरण ऐकतो की विप्रोचे शेअर 100 शेअर जर विप्रोचे 1980 साली मी घेतले असते तर आज त्याचे 450 कोटी रुपये आहेत. हो, पण ते कोणाकडे आहेत? एक उदाहरण दाखवा मला. कोणाचेच नाही झालेले तसे. का तर थोडंसं वाढलं की विकून टाकायचं, किंवा थोडंसं कमी झालं तर घाबरून विकून टाकायचं. हे घेऊन विसरलेलं बरं. हां, पण ही मानसिकता आता नाही आहे कोणाकडं. आणि ह्याला सगळ्याला जबाबदार
थोडंसं मी सोशल मीडियाला पण पकडेन नक्कीच. की बाबा सारखं त्याच्यावरती आज थोडीशी काही एखादी वाईट न्यूज आली मग त्याचा प्रपोगंडा करायचा करेक्ट. आणि काहीतरी त्याला मोठं स्वरूप द्यायचं की लोकांच्या मनात त्याची भीतीच बसली पाहिजे. हो. आणि यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर जर तुम्ही बघायला गेलात तर मग आता मध्ये सोने चांदीचे भाव खूप जोरात वाढत होते. तर मग इथे 4 लाखापर्यंत जाणार सोनं, 3 लाखापर्यंत लोक घेतात. बरं ते एखादी परत म्हणजे तो एक ॲडवायझर तर नसतोच, फक्त एक कंटेंट क्रिएटर असतात आणि तो काहीतरी सांगतो. मग त्याच्यामुळे लोक परत पॅनिक होतात की आता नाही सोनं विका पडतात. मग हे कुठे ना कुठेतरी एक ऑथराईज किंवा योग्य व्यक्तीचा सल्ला किती आवश्यक आहे हे तिथून कळायला लागलं लोकांना बऱ्यापैकी. पण तरीसुद्धा अजूनही लोकांना तसंच वाटतं की बाबा आणि सगळ्यात मोठं एक काय होतं माहिती का आम्ही जी की वाहत्या प्रवाहाकडे लोक खूप जातात. म्हणजे जेव्हा तुम्हाला सोशल मीडियावरती जसं तुम्ही आता म्हणालात की फक्त सोनं घ्या 4 लाख जाणार सोनं, चांदी 6 लाख होणार, 10 लाख होणार. ओके, मग ते जेव्हा अशा सगळीकडे सारख्या बातम्या येतात ना तर त्यावेळेस लोक मग त्याच्याच मागे त्यांचा ओघ वाढतो. आज माझ्याकडेही कित्येक गुंतवणूकदारांचे फोन येतात, सर आपण ते जरा सोन्यात करू ना गुंतवणूक, आपण चांदीत करू, तसा काही म्युच्युअल फंड आहे ना तुम्ही तो घ्या आमच्या ह्याच्यात. म्हटलं नाही हो, आपण एका ठराविक गोल करता आपण करतोय ना. इक्विटी मार्केट आत्ता खराब आहे, पण जसं कोविडमध्ये इक्विटी मार्केट खराब होतं तर त्यावेळेस सगळ्यांना भीती वाटत होती की अख्खं जग बंद पडले, आता पुढं काय होणार आहे, लॉजिस्टिक बंद आहेत. बरोबर. ओके, जग बंद पडलं, क्रूड ऑइलचे प्राइजेस निगेटिव्हमध्ये गेले, म्हणजे सप्लाय तेवढाच राहिला, डिमांडच नाही आहे. करेक्ट. किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी सप्लाय तेवढाच आहे, डिमांडच नाही आहे, आणि लॉजिस्टिक सगळं बंद आहे. मग करायचं काय, म्हणजे आता जग बंद पडलं का, हा शेवट झाला का आपला? पण तसं नाही झालं. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस ती सिच्युएशन सुधारली त्याच्यानंतर सलग 4 वर्ष मार्केटने तेजी दिली. बरोबर. आणि त्या तेजीमध्ये भरपूर पैसे कमवले लोकांनी. तसंच आत्ताची जी परिस्थिती आहे, युद्धजन्य परिस्थिती, ही पण कधीतरी संपेलच. आणि ती संपल्यानंतर जेव्हा परत रॅली चालू होईल त्यावेळेस परत लोक पैसे कमवतील. म्हणजे थोडक्यात असंच की जर तुम्ही FDकडे जर इन्व्हेस्टमेंट म्हणून बघताय तर ती थोड्या काळासाठी, समजा एखाद्या वर्षासाठी 2 वर्षासाठी ठीक आहे. पण जर तुमचं टार्गेट गोल एखादं लॉंग टर्म आहे तर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा अशा ऑप्शनकडे बघायला काही हरकत नाही. आणि दुसरं की आत्तापर्यंत मार्केट कधी निगेटिव्ह गेलेलं नाही. खूप साऱ्या गोष्टी झाल्या जगभरात आणि होतीलही उद्या, परंतु आपली जी प्रगती चालली आहे त्या दिशेकडे बघता मार्केट काही खाली जाणार नाही. मी तुम्हाला अजून पुढचा एक प्रश्न विचारतो. पण मकरंजी, सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 ते आत्तापर्यंत आजच्या डेटला मार्केट जवळपास 12-13% निगेटिव्ह आले. हो, जवळपास, जो तुम्हाला एक्झॅक्ट आकडा माहीत असेल. मग कुठे ना कुठेतरी मला प्रश्न पडतोय, जसं तुम्ही सांगता की रॅली वरतीच दिशेने चाललेली, पण माझा आत्तापर्यंत प्रॉफिट सगळा रेड आहे. म्हणजे तो लॉसमध्येच चाललं आहे. मग मला कुठेतरी असं वाटतं की आता मी पैसे काढून घेतो त्यापेक्षा मी FDच करतो. करेक्ट. मग हीच भावना कदाचित कित्येक लोकांची सुद्धा असणार आहे. हो. तर मग तुम्ही ही भीती कशी काढता? आम्ही जी खरं सांगू का, मी म्हणजे कोविडनंतर ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट चालू केली ना तर ती लोक थोडीशी लकी ठरली होती, कारण त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यांनी एक मोठी रॅली बघितली. बरोबर. आज अशा प्रश्न खूप येतात की बाबा किंवा खूप लोक रिडम्शन करतात की मला हे विकून टाका, मी गेले 3 वर्ष करतो आहे आणि मला रिटर्न फक्त 2% मिळाला आहे, किंवा मला रिटर्न आता -5% आहे, मी 2 वर्षापासून इन्व्हेस्टमेंट चालू केली आहे, तर मग इथं कशाला करू, मी बँकेत ठेवतो पैसे किंवा मी काढून घेतो इथले पैसे. पण ह्या लोकांचं एक झालं आहे काय की ह्यांनी कधी मंदी बघितलीच नाही, किंवा त्यांनी कोविडनंतर जी त्यांनी गुंतवणूक केली ना तर त्यांना पहिली तेजीच दिसली फक्त, आणि ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसली ती. आणि ह्या लोकांनी कधी मंदी किंवा मार्केटमध्ये पडझड कधी बघितलीच नाही. त्याच्यामुळं हा पॅनिकनेस जो आहे ना हा त्याच लोकांकडून येतो आहे. जी लोक 2016 आहेत, 2015 आहेत, इन्व्हेस्टमेंट करतात आमच्याकडे, तर त्यांचे मला फोनच येत नाहीत. कारण त्यांनी आहे ना 2018चा पण फॉल बघितला, 2020चा पण फॉल बघितला, 2022चा पण फॉल बघितला. आणि हे सगळं झाल्यानंतरसुद्धा आजही एवढ्या मोठ्या पडझडीनंतर किंवा एवढ्या खराब वातावरणातसुद्धा त्यांचा पोर्टफोलिओ हा साधारण 15%-16%नी आत्ता वाढत आहेत. ओके. पडत्या मार्केटमध्ये सुद्धा. का तर त्यांचे जे जुने युनिट्स आहेत ना त्या जुन्या युनिटमुळे त्यांचा पोर्टफोलिओ त्यांना पडताना दिसत नाही. जर टॉपपासून बघितलं तर त्यांची पण अवस्था तीच आहे. बरोबर. पण पोर्टफोलिओत ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये तो आकडा त्यांच्याकडे निगेटिव्ह किंवा खूप कमी झालेला दिसत नाही. कारण का तर त्यांनी तो तेवढा वेळ दिला गेले 10 वर्षाचा. तसंच या नवीन लोकांना पण माझं सांगणं आहे की ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही काढलं नाही पाहिजे. जेव्हा एखादा माणूस माझ्याकडे येतो म्हणतो की 1.5 वर्ष झालं मला रिटर्न नाही मिळालेला, मग काय केलं पाहिजे, मग मी त्यांना सांगतो अहो 1.5 वर्ष आहे ना, तुम्ही जर त्यांना मी निफ्टीचा चार्ट काढून दाखवतो की बघा तुम्ही हे निफ्टीनी किंवा ओव्हरऑल मार्केटच गेल्या 1.5 वर्षामध्ये खूप खाली आलं आहे, तर तुम्हाला नाही ते माहिती आहे
निफ्टी खाली येऊ दे, माझे पैसे नाही वाढले. असं कसं? कारण तुम्ही जिथं गुंतवणूक करताय त्याचं अंडरलाईंग ॲसेट इक्विटी मार्केट आहे. आणि मग इक्विटी मार्केटचा इंडेक्स जर खाली आला असेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट खाली येणारच ना. हे दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ दिस इन्व्हेस्टमेंट. तर तुम्ही प्रत्येक वर्षी ह्या गुंतवणुकीतनं रिटर्नची अपेक्षा करू शकत नाही, कारण हा फिक्स रिटर्न देणारा ॲसेट क्लास नाही आहे. हे प्रत्येक गुंतवणूकदारांनी त्याच्या मनावरती बिंबवलं पाहिजे. ओके, म्हणजे साधारण आपण असं धरू की कमीत कमी 10 वर्षाचा तरी डोक्यात मॅप ठेवून, मिनिमम 10 वर्ष, 10 वर्षाचं ठेवून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, नक्कीच तुम्हाला रिटर्न मिळेल. करेक्ट. ओके. आणि म्युच्युअल फंड हा एक प्रकार असा आहे ना की जिथं तुम्हाला फक्त लाँग टर्मचेच गोलसाठी तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत असं नाही आहे. म्युच्युअल फंड ही एक बास्केट आहे. तिथं त्याच्यात तुम्हाला ॲग्रेसिव्ह फंड्स जे तुम्ही लाँग टर्म करता वापरू शकता. तिथे तुम्हाला डेट फंड्स जे तुम्ही शॉर्ट टर्म, म्हणजे माझे काही गोल्स आहेत किंवा जिथं मला पुढच्या वर्षी पैसे लागणार आहेत, 1.5 वर्षांत पैसे लागणार आहेत, 2 वर्षांत लागणार आहेत, मग तुम्ही इक्विटी मार्केटकडे जाऊ नका, इक्विटी ओरिएंटेड फंड्सकडे जाऊ नका. मग तुम्ही तिथे डेट फंडमध्ये गुंतवा. काही लोकांची रिक्वायरमेंट असते की मला माझ्या गुंतवणुकीतून रेग्युलर रिटर्न पाहिजे. ओके, ज्याला SWP म्हणतात, जे आता खूप चांगल्या पद्धतीने ट्रेंडिंग आहे. तुम्ही सांगू पण शकता. हो. तर SWPसाठी जर तुम्हाला ती गुंतवणूक पाहिजे असेल तर तुम्ही हायब्रिड फंडमध्ये जा, की जिथं तुम्हाला खूप ॲग्रेसिव्ह पण नाही, खूप कन्झर्वेटिव्ह पण नाही. मग तिथे तुम्हाला मॉडरेट काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट तिथे मिळते. मग तिथं तुम्ही रेग्युलर इन्कम पण घेऊ शकता त्या फंडमधनं. तर खूप लोकांचा गैरसमज आहे की म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे फक्त इक्विटीज. तसं नाही आहे. तर तो वेगवेगळ्या प्रकारचे ॲसेट क्लास आहेत. तिथं तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्हाला तो फक्त फंड चूज करायचा आहे. जसं तुम्ही सांगितलं की शहरी लोक या बाबतीत बऱ्यापैकी अवेअर आहेत, त्यांना माहिती काय करायचं. पण ग्रामीण भागात ना त्यांना हे इकडचे आकडे खूप मोठे वाटतात शहरी भागातले. पण मुद्दा मुळात काय आहे की त्यांचं उत्पन्न कमी आहे की त्यांची बचत होत नाही. म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम आहे की ग्रामीण भाग अजून पण ह्या मुख्य प्रवाहात येत नाही किंवा घाबरतोय? उत्पन्न कमी असं मी म्हणणार नाही, कारण अशी बरीच उदाहरणं मी तुम्हाला आम्ही जी सांगू शकतो की जिथं ग्रामीण भागातच खूप मोठे मोठे स्कॅम झालेत. बरं. शेअर बाजारातलेच. बरं. जसं आपण बार्शीतला आत्ता एक स्कॅम मध्ये उघडकीस आला होता, किंवा सांगलीतला एक स्कॅम उघडकीस आला होता, जिथं शेतकरी वर्गच जो धनाढ्य शेतकरी वर्ग आहे किंवा ज्यांच्याकडे चांगले शेतीतनंच आलेले पैसे आहेत, वर्षानुवर्ष शेतीच करतात ती लोकं, तर ह्या लोकांनीच व्यवहार म्हणजे काय म्हणतात अनपेक्षित रिटर्न करता किंवा मोठा रिटर्न करता असे कॅशमध्ये पैसे दिले किंवा एखाद्या माणसाकडे पैसे देऊन तुम्ही शेअर बाजारात करा आणि आम्हाला उत्पन्न द्या. तर सगळ्यात मोठे स्कॅम्स हे शहरापेक्षा आहे ना ग्रामीण भागातच जास्त होतात. त्यामुळे उत्पन्न कमी असं मी म्हणणार नाही. फक्त एकच गोष्ट मी सांगेन की तुम्हाला तिथे परत त्याच गोष्टीवरती येतो मी की तुमची मानसिकता, तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये ते पैसे वाढून पाहिजेत. तर शॉर्ट टर्ममध्ये कधीच काही होत नाही. तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांच्या त्यांच्याच भाषेत जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही जर एखादं पीक लावलं तर ते पीक येईस तोपर्यंत तुम्ही कमीत कमी वर्ष 1.5 वर्ष किंवा 6 महिने वाट पाहता ना ते पीक मोठं होईपर्यंत. का तुम्ही लावल्यानंतर दुसऱ्या महिन्यात तुम्हाला त्याचं उत्पन्न मिळतं? नाही मिळत. मग त्याला तुमची प्रोसिजर असते ना, तुम्ही बियाणं रोवणार, पहिलं नांगरणी करणार, मग ती बियाणं रोवणार, मग ते रोप आलं की मग त्याला खत पाणी करणार, त्याला जपणार, त्याला औषध पाणी करणार. हे सगळं तुम्ही करता ना, हे कष्ट तुम्ही करता ना. मग हे कष्ट केल्यानंतर तुम्हाला ते 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर ते पीक तुमच्या हाती लागतं आणि मग ते तुम्ही विकता आणि मग त्यातनं पैसे कमवता. तसंच हे पण तुम्ही एक आर्थिक पीकच आहे. ते तुम्ही ते रोवा. आज छोट्या 500 रुपये 1000 रुपयाच्या रूपात तुम्ही ते रोवा. त्या 1000 रुपयाचे तुम्हाला 15 वर्षानंतर तुम्हाला त्याचे 10,000 रुपये 15,000 रुपये मिळतील. बरोबर. पण ते रोवणं गरजेचं आहे आणि इथे तरी तुम्हाला कष्ट करावं लागतात. इथे तर कष्टच नाही करायचे तुम्हाला. इथे फक्त तुम्हाला वाट पाहिजे आणि योग्य ॲडवायझरकडे द्या. हां, आणि योग्य ॲडवायझरकडे द्या आणि तिथं वाट पहा. उगाच कोणाला कॅशमध्ये पैसे देऊ नका. कोणाच्या एका व्यक्तीच्या नावावरती पैसे ट्रान्सफर करू नका. जर तुम्हाला गुंतवणूक करायची ना तर गुंतवणूक करणाऱ्या कंपनीच्या नावाने पैसे असतात. कुठल्याही व्यक्तीच्या नावाने तुम्ही पैसे तुम्हाला कोणी मागितले तर ते देऊ नका. बरोबर. ते लिगल नाही आहे. बरोबर. आणि अशा गोष्टींमध्ये फसू नका. तुम्ही आयुष्यभर कष्टाने कमवलेले पैसे असतात, हे घाम गाळून सगळ्यात अवघड जॉब तुम्ही करता. रात्रंदिवस काम करता, रात्रंदिवस घाम गाळता. मग ते खरं कष्टाने पैसे कमवलेले असतात आणि मग ते तिथे तुम्ही कोणाच तरी अशा हातात देतात आणि मग त्याचं नुकसान होतं खूप मोठ्या प्रमाणात. तर असं करू नका. तुम्ही प्रॉपर वेनी जा. तुम्हाला एखादा माणूस म्हटला ना की तुमचे पैसे वाढायला 15 वर्ष लागतील तुम्हाला, तर त्याच्यावरती विश्वास ठेवा.
जो जसं झटक्यात तुम्हाला हां, श्रीमंत जो दाखवेल. झटक्यात जो तुम्हाला म्हणतो ना की तुम्हाला मी महिन्याला 5% रिटर्न देईन, महिन्याला 10% रिटर्न देतो, त्याच्यावरती विश्वास कृपा करून ठेवू नका. कारण स्टॉक मार्केटमध्ये गॅरंटी ह्या शब्दाला थाराच नाही आहे. वा, त्यामुळे जो गॅरंटी म्हणेल ना त्याच्यापासून लांब राहायचं. सुंदर सल्ला दिला मकरंदजी. कारण तुम्ही तुमचा जो अनुभव आहे तो ह्या एका वाक्यामध्ये सांगितला आहे. बहुतांश ग्रामीण भागामध्ये ह्या असे फ्रॉड खूप होतात. लोकांना सांगतात की तुम्ही आमच्याकडे पैसे द्या, तुम्हाला महिन्याभरातच 15% देऊ वगैरे, आणि असे खूप जण झाले, बघितले खूप पण मी झाले, किस्से. हो. तर लोकांना हा की फॉर्म्युला किंवा की लाईन खूप महत्त्वाची आहे की झटपट परतावा कधीच मिळत नसतो, थोडंसं संयम ठेवावा लागतो. संयम ठेवावा लागतो आणि सगळं पडताळून तुम्ही गुंतवणूक करा की तुम्ही त्याच्याकडे जो पैसे येत आहेत तो ॲडवायझर रजिस्टर्ड ॲडवायझर आहे का, त्याची सेबीकडे रजिस्ट्रेशन नंबर आहे का, तो किती वर्ष ह्या क्षेत्रात आहे, तर या क्षेत्रातलं किती नॉलेज आहे, हे सगळं तुम्ही पडताळून बघा आणि मग त्याच्याकडे गुंतवणूक करा. त्याच्याकडे आत्ता किती क्लायंट बेस आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. कारण कसं होतं की ग्रामीण भागात तसा ह्या आर्थिक क्षेत्राचा अवेअरनेस खूप कमी आहे. बरोबर. आणि मग तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही एखाद्या चांगल्या व्यक्तीला हाताशी धरा आणि मग गुंतवणूक करा. ओके मकरंदजी, माझ्या शेतकऱ्यांसाठीचा हा पॉडकास्ट आहे, बळीराजासाठीचा पॉडकास्ट करतोय आपण. त्यांची लाईफ अपलिफ्ट व्हावी म्हणून मला थोडक्यात पण फास्ट उत्तर पाहिजे. हो, त्यासाठी एक सुंदर प्रश्न तयार केला आहे की मला समजा लखपती शेतकरी बनवायचं आहे एखाद्याला, तर त्या व्यक्तीने आत्ता संध्याकाळी काय काम करायला पाहिजे, असे कोणते 3 कामं आहेत, तुमचा सल्ला त्यांनी घ्यायला पाहिजे? करेक्ट. पहिलं काम आज करायचं घरी गेल्यानंतर किंवा ते आज संध्याकाळी की माझा साधारण मासिक इन्कम किती आहे, महिन्याचं माझं उत्पन्न किती आहे हे पहिले लिहून काढायचं. बरं त्यातनं माझे गरजेचे खर्च किती आहेत हे लिहून काढायचं. म्हणजे घरातला किराणा म्हणा, मुलांचं शिक्षणावरती खर्च म्हणा, किंवा शेतीवरचा खर्च म्हणा, किंवा आणखीन मला लाईट बिल म्हणा किंवा मोबाईलचं बिल म्हणा, हे मला किती आवश्यक खर्च आहेत हे सगळे, मला प्रवासाचा खर्च किती होतो हे सगळं लिहून काढायचं. बरं. असं आपण अज्यूम करू की एखाद्या माणसाचं मासिक उत्पन्न 50,000 एखाद्या शेतकऱ्याचं, मग त्यातनं मला हे सगळे गरजेचे खर्च माझे साधारण 30 रुपये माझा दर महिन्याचा खर्च हा होतोच, तो मी टाळू शकत नाही. मग तो खर्च आल्यानंतर माझ्याकडे दर महिन्याला 20,000 रुपये उरतात. मग या 20,000 रुपयातनं मी 2 गोष्टी करायच्या आहेत. एक, त्यातले 15 ते 20% अमाऊंट म्हणजे साधारण 4 ते 5,000 रुपयाचं मी बँकेत रिकरिंग काढणार. ओके. आता मी मगाशीच म्हटलं की बँक वगैरे इथं काही रिटर्न मिळत नाहीत, पण तो रिकरिंग काढण्यामागचा माझा उद्दिष्ट असं आहे की ते पैशावरती मला म्हणजे त्या गुंतवणुकीवरती मला पैसे कमवायचे नाही आहेत, पण तो माझा इमर्जन्सी फंड आहे की कधीही मला काही आर्थिक अडचण आली तर तो पैसे मी वापरू शकतो. बरोबर. आणि उरलेले जे माझे 15,000 रुपये आहेत, 12,000 रुपये आहेत, ते मी इक्विटी मार्केटमध्ये किंवा इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणार. मी म्युच्युअल फंडच त्यांना सजेस्ट करेन कारण मला इक्विटीचं नॉलेज नाही आहे. मी डायरेक्ट शेअर्समध्ये गुंतवलं नाही आणि तेवढे पैसे पण माझ्याकडे उरत नाहीत. मग म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय आहे. तिथे ते काही 12-13,000 रुपये तिथं गुंतवायचे आहेत. मग तिथं गुंतवण्याकरता एक चांगला ॲडवायझर मी बघायचा आहे, एक माहितगार माणूस मी बघायचा आहे, त्याच्याबरोबर बसून तो सगळा प्लॅन करायचा आणि तिथे गुंतवणूक चालू करायची. ह्या 2-3 गोष्टी केल्यात ना तर खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थितीमध्ये खूप मोठा आणि चांगला फरक पडेल आणि तुम्ही तुमच्या जे काही आर्थिक गोल आहेत, फायनान्शियल गोल आहेत, त्याच्यापर्यंत तुम्ही आरामात पोहोचू शकता. ग्रामीण भागातनं एक गोष्ट आवर्जून लक्षात येते की त्या महिला ज्या आहेत ना, ते पैसा त्यांच्या स्वयंपाकघरातल्या कोणतरी डब्यात ठेवतात. ठीक आहे, तर हा पैसा तो तसाच राहतो, महागाईमुळे उलट तो त्याची किंमत कमी होते. तर त्यांनी हा पैसा डब्यात न ठेवता त्याचा जास्तीत जास्त परतावा येण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? आम्ही हे जे पैसे डब्यात ठेवले जातात ना, तर मला वाटतं हे इमर्जन्सीचे पैसे असतात की कधी काही आपल्याकडे फायनान्शियल इमर्जन्सी आली घरामध्ये तर आपल्या हाताशी 4 पैसे असावेत म्हणून हे पैसे डब्यात ठेवले जातात. पण त्यांना मी एकच सांगेन की हे पैसे डब्यात ठेवू नका. म्हणजे तुम्हाला इमर्जन्सी म्हणून वापरतात ना, मग ॲटलिस्ट तुम्ही ते बँकेत तरी ठेवा जिथं तुम्हाला 5%, 6% वर्षाला रिटर्न तरी मिळेल कमीत कमी. म्हणजे तुमचे 10 रुपयाचे कमीत कमी 10 रुपये 50 पैसे तरी होतील. बरोबर. पण डब्यात ठेवल्याने ते पैसे वाढणार नाहीत. त्यामुळे मी या सगळ्या महिलांना मी एकच फक्त सांगेन की ते डब्यात ठेवलेले पैसे वाढत नाहीत कधी. तुम्हाला ते इमर्जन्सी म्हणून वापरते तर ते तुमच्या नावाने बँक अकाउंट उघडा किंवा तुमच्या घरातल्या नावाने बँक अकाउंट तर असतंच प्रत्येक घरामध्ये, तिथे ते पैसे ठेवा. तुम्हाला कदाचित 4 पैसे त्यातनं जास्त मिळतील, पण कृपा करून डब्यात पैसे ठेवू नका. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आता माझ्यासारखा विचार ते काय करतो की युद्ध चालू आहे, चला आपण पैसे टाकू. कोरोनासारखी नवीन महामारी आली तर मग आता माहीत झालं की मार्केट खाली जाणार आहे, तो एक उत्तम ऑपॉर्च्युनिटी आहे. पण मी आता पुन्हा वाट बघत बसू का ह्या गोष्टीची की पुन्हा एखादा आर्थिक संकट येणार, हे येणार, ते येणार. तर मग गुंतवणुकीसाठी एखादा मुहूर्त शोधायला पाहिजे असाच की माझा आजचा दिवस चांगला आहे. गुंतवणूक माणूस 2 प्रकारे करतो. एक पहिली गुंतवणूक असते ही एक रकमी गुंतवणूक असते ज्याला वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणतो
की माझ्याकडे 5 लाख रुपये आहेत आत्ता आणि मला तेवढेच माझ्याकडे आहेत, मला ते टाकायचे आहेत. ओके, अशी जर तुमची गुंतवणूक असेल तर त्याच्याकरता मार्केट ट्रेंड बघणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आत्ता जर म्हणाल तर मी म्हणेन की हो नक्कीच पैसे टाकले पाहिजेत, कारण आत्ता बऱ्यापैकी मार्केट खाली आलेलं आहे. पण असं पण होतं कधी कधी की मार्केटमध्ये जेव्हा युफोरिया असतो की सगळेजण मार्केट पळतंय वरती, खूप चाललंय वरती आणि सगळेजण म्हणतात की नाही आता इक्विटी मार्केट म्हणजे सगळ्यात चांगली गुंतवणुकीचा पर्याय आहे, त्यावेळेस आपण थोडंसं अलर्ट राहिलं पाहिजे. म्हणजे वन टाईम गुंतवणूक करताना तुम्ही मार्केटचा ट्रेंड बघूनच गुंतवणूक केली पाहिजे. त्याच्या विरुद्ध जर मला SIP करायची आहे, दर महिन्याला काही गुंतवणूक करायची आहे आणि जर माझा कालावधी 10 वर्षाचा 12 वर्षाचा आहे, तर मग तिथे मार्केट ट्रेंड बघायची गरज नाही. उलटं माझं असं म्हणणं आहे की जर SIP आपण मार्केटच्या टॉपला चालू केली ना तर तुम्हाला सगळ्यात जास्त रिटर्न मिळतो. हो, कारण तुम्ही ना पडत्या मार्केटमध्ये तुमची गुंतवणूक डिसिप्लिनली होत जाते. तुम्हाला नंबर ऑफ युनिट जास्त मिळतात, तिथे तुम्हाला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा इफेक्ट खूप मोठा बघायला मिळतो. आणि तिथून ज्यावेळेस मार्केट वर युटर्न घेतं ना तर त्यावेळेस सगळ्यात जास्त रिटर्न त्या SIP वाल्याला मिळतो जो टॉपला चालू करतो. म्हणजे बहुतांश लोक चूक करतायत. हो, आणि आपल्याकडे खूप लोकांची मानसिकता अशी आहे की ज्यावेळेस मार्केट पडत असतं त्यावेळेस लोक SIP बंद करतात. म्हणून म्हटलं हे बंद नाही केलं पाहिजे. आत्ता तर ही गुंतवणुकीची वेळ आहे. आणि तुम्हाला एक खरं सांगू का मी, जी की आपल्याला मोठं कोण करतं तर मोठं तुम्हाला शेअर मार्केट तर करतं, पण त्यात तुमची डिसिप्लिन तुम्हाला सगळ्यात जास्त मोठी करते. ती डिसिप्लिन जर आपण अंगी बाळगली ना तर आपण आपल्या आर्थिक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात यश मिळवू शकतो. आणि SIP हे डिसिप्लिनचंच एक उदाहरण आहे की तुम्ही डिसिप्लिननी गुंतवणूक होते तुमची, ती करत राहा आणि एका मोठ्या कालावधीनंतर तुम्ही खूप मोठे व्हाल. मग म्हणजे तुमचे धन्यवाद मानावं तेवढं कमीच आहे, कारण मी फक्त तुम्हाला एक मेसेज केला होता की सर ग्रामीण भागातल्या लोकांसाठी एकही पॉडकास्ट नाही माझा. हो, पण तुमचा ना आमचा इंटेंट कुठेतरी मॅच झाला आणि तुम्ही तेवढ्या शब्दाखातीर माझ्या पॉडकास्टमध्ये आला. मला खरंच खूप आनंद झाला. खरंच खूप थँक्यू सो मच. खूप बळीराजांविषयी सांत्वन असलेले खूप कमी लोक आहे, कारण बहुतांश मी फायनान्शियल ॲडवायझर बघितलेत काही लोक की ते फक्त शहरी भागांना जास्त टार्गेट करतात किंवा जे नवीन जेनझी वगैरे आलेत. तुम्ही 100 रुपयापासून पण इन्व्हेस्टमेंट करा म्हणून साक्षरतेचा किती वर्षापासून धडा गिरवत आहे. आज कुठं ना कुठेतरी मला एक आंतरिक समाधान मिळतं आहे की बाबा मी तरी तुम्हाला ह्या कार्यामध्ये योगदान देऊ शकतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून. मकरांची सगळ्यात जास्त वाईट किंवा दुःख केव्हा होतं माहिती का, जेव्हा आपण एखाद्या पेपरमध्ये न्यूज बघतो की कर्जबाजारीपोटी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली किंवा मुलीच्या लग्नासाठी पैसे शिल्लक राहिले नाही म्हणून त्याला नाईलाजाने आत्महत्या करावी लागली. खूप जास्त दुःख होतं. कुठं ना कुठेतरी ह्या आत्महत्या रोखता आल्या पाहिजे आणि हा पॉडकास्ट सार्थकी लागला पाहिजे. म्हणून मला तुमच्यासाठी एक प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या करू नये आर्थिक संकटातून होणारा रिझल्टमुळं, तर त्यांनी नक्की काय करायला पाहिजे, असे काही सल्ले किंवा टिप्स तुम्ही शेतकऱ्यांसाठी देऊ शकता का? नक्कीच. ही खूप मोठी गंभीर समस्या आपल्याकडे की आपल्याकडे पैशाअभावी आत्महत्या म्हणजे माणूस स्वतःचं आयुष्य संपवतो आणि ह्याच्यासारखं दुर्दैवी घटना कोणाच्याही आयुष्यात दुसरी नसू शकते. तर हे जर आपल्याला टाळायचं असेल ना तर इथं परत आर्थिक साक्षरता येणं खूप गरजेचं असतं. आज होतं आहे काय की शेतकरी म्हणा किंवा हा छोटा इकॉनॉमी असलेला जो वर्ग आहे, तर ह्या लोकांचं आज मी कमवलं आहे, आज मी खर्च केला, उद्याचं मला माहीत नाही आहे किंवा उद्याची मी चिंता करत नाही आहे. तर हा जो त्यांचा जो ॲटिट्यूड आहे ना, हा ॲटिट्यूड त्यांनी कुठेतरी बदलला पाहिजे. आत्ता पण आपण ऐकलं आम्ही जे असं की उत्पन्न वजा खर्च आणि उरली तर बचत. बरोबर. आणि तीच ह्या लोकांची मेंटॅलिटी असते की मी आज कमवलं आहे, आज माझा खर्च एवढा आहे, माझ्याकडे उरत ना, मग मी कशाला करू बचत. मग अशा वेळेस ना त्यांनी पण थोडंसं आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. जर मला करता येत नाही आहे तर एखाद्या चांगल्या व्यक्तीकडे बसा, त्याच्याशी तरी बसा, त्याचं ऐका आणि त्याकडनं समजून घ्या की तुम्ही कुठं खर्चात थोडेसे पैसे वाचवू शकता. आणि तुम्ही महिन्याला 500 रुपये 1000 रुपये जरी तुम्ही वाचू शकलात ना तरी तुमचं ज्या कारणाकरता तुम्ही ती आत्महत्या करताय, स्वतःचं एवढं मोलाचं आयुष्य तुम्ही तिथे घालवताय, बरोबर, तर ते प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही 1000-2000 रुपयांनी सुद्धा तुमचं जे काही टार्गेट आहे ते तुम्ही आयुष्य बदलू शकता. तुमच्या घरामध्ये असा दुःखद प्रसंग कधीच येणार नाही. त्याच्यामुळं आजपासून त्याची तयारी करा. जर तुम्ही नसेल करत तर तुमच्या नेक्स्ट पिढीला करायला शिकवा ते, आणि कंपल्सरी करा. हे ना जसं आपण लहानपणी शाळेत शिकलो की अन्न वस्त्र निवारा ह्या 3 माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, तसं मी म्हणतो की आजच्या युगामध्ये अन्न वस्त्र निवारा आणि फायनान्शियल प्लॅन
ही चौथी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मग तो शेतकरी असू दे नाहीतर एखादा IT मधला ऑफिसर असू दे, कोणी असू दे, या दोघांकरता तो रूल लागूच आहे. आणि अजून एक बदल मला इथं आवर्जून सांगावासा वाटतो की आपण जे ऐकलं की उत्पन्न मायनस खर्च इज इक्वल टू बचत, तर ते आपण उलटे केलं पाहिजे. उत्पन्न वजा बचत इज इक्वल टू खर्च. जे वॉरन बफेटनी सांगितलं होतं की इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस. म्हणजे तुम्ही जेवढं येतं ना, पहिलं तुम्ही तुमचं सेव्हिंग करा. सेव्हिंग म्हणजे बँकेत ठेवू नका, बँकेत थोडीशी इमर्जन्सी म्हणून ठेवा, बाकीचे पैसे गुंतवा. बाकीचे गुंतवा आणि मग उरलेल्या पैशामध्ये मी माझं लाईफस्टाईल मेंटेन करेन. आजकाल गावातल्या लोकांनी तर हे शेतकरी वर्गाने तर हे अवलंबलंच पाहिजे. पण आजकाल शहरी भागांमध्ये सुद्धा हे प्रमाण खूप जास्त दिसतंय की आज माझ्याकडे उत्पन्न वाढलं आहे, चांगलं उत्पन्न येते माझ्याकडे आजकाल. मग काय तर विनाकारण लाईफस्टाईल वाढवून ठेवायची. मग कुठेतरी 2-2 फ्लॅट घ्यायचे, 3-3 फ्लॅट घ्यायचे. आज माझ्याकडे सगळ्या प्रकारची लोक इन्व्हेस्टमेंट करतात. तर जे श्रीमंत वर्गातली लोक आहेत, जे IT कंपनीतली लोक आहेत किंवा जी मोठ्या वर्गातली मोठे पैसे कमवणारी जी लोक आहेत, तर ह्या लोकांमध्ये मी बघतो की नवरा बायको दोघंही काम करतात आणि दोघांचं मिळून कलेक्टिव्हली 5-5, 6-6 लाख रुपये उत्पन्न दर महिना येतं घरामध्ये. पण इन्व्हेस्टमेंट 30 रुपये पण करू शकत नाहीत. का तर 3 फ्लॅटचं लोन आहे, 2 कारचं लोन आहे, 4 कार आहेत घरामध्ये, गरज नसताना. मग उगाच तुमची लाईफस्टाईल वाढ. मी म्हणतो की घर आपलं एकच पाहिजे, जे राहतं घर आहे ते. 4-4 घरं घेऊन काय करणार? बरं तुम्ही घरं घेऊन मग आम्ही रेंट देतो, मग तुम्ही त्याचा रेंटल यील्ड बघितलं कळला पाहिजे. अनावश्यक खर्च. तुम्ही त्याचा रेंटल यील्ड चेक केलं का? तुम्ही घेता 80 लाखाचं घर, त्याच्यावरती तुम्ही महिना घेता 20,000 रुपये भाडं. मग तिथं तुमचं यील्ड जर काढलं तर 1% यील्ड, 1.5% यील्ड आहे. मग कशा करता तुम्ही हे सगळं करता? तर असं करू नका. प्रॉपर फायनान्शियल प्लॅन, जो फायनान्शियल प्लॅन एखाद्या शेतकऱ्याला गरजेचा आहे ना, तोच IT मधल्या लोकांना किंवा एखाद्या श्रीमंत लोकांना सुद्धा गरजेचा असतो. प्रत्येकाला आपापल्या परीने खर्च करत असतो. तर हे सगळे खर्च जर आपल्याला कुठंतरी आटोक्यात आणायचे असतील तर आपल्याला गुंतवणूक करणं फार गरजेचं असतं. आणि शेतकरी वर्गाने जसं तुम्ही आत्ता तो मुद्दा उचललात की आत्महत्या होतात खूप बिकॉज ऑफ की माझ्याकडे आत्ता पैसे नाही, हो, आर्थिक अडचणी करता. तर ही आर्थिक अडचण दूर होऊ शकते, छोटीशी गुंतवणूक करायची. फार सुंदर मकरंजी. मी तुमचे जवळपास सगळे लेख वाचतो आणि त्या लेखांमधून मी तुम्हाला अप्रोच केला होता पहिली गोष्ट. आणि मला एक गोष्ट लक्षात आली, कारण तुम्ही जे ॲडवाईज करतात ना, जे शेअर्स घ्या वगैरे किंवा तुम्ही जे आत्तापर्यंत दिलेत, माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे की माझा बऱ्यापैकी परतावा 40% आसपास आहे. अरे वा, म्हणजे तुमच्या गायडन्सवर थँक्यू सर. पण मार्केट गेल्या 1.5 वर्षापासून फ्लॅट किंवा निगेटिव्ह आपण शकतो, बऱ्यापैकी निगेटिव्हच आपण आता बोललोच आहे. कुठे ना कुठेतरी मला एक डाऊट आला सर की बाबा तुम्हाला कसं काय माहिती आहे ह्या गोष्टी की हे स्टॉक्स आहेत हे वरती जाणार आहेत किंवा हे तुम्हाला प्रॉफिट देऊ शकतात, असं तुम्ही काय बघता? खरं तर स्टॉक ॲनालिसिस ही एक आर्ट आहे असं मी म्हणेन. आणि स्टॉक ॲनालिसिस करायच्या 2 पद्धती आहेत. एक असतं फंडामेंटल ॲनालिसिस आणि एक असतं टेक्निकल ॲनालिसिस. ओके. तर फंडामेंटल ॲनालिसिस हे थोडंसं क्लिष्ट गोष्ट आहे की बाबा तिथे तुम्हाला फंडामेंटल्स कंपनीच्या माहिती पाहिजेत, म्हणजे मागची तर माहिती पाहिजेच आहेत, प्लस पुढचे कंपनीचे फ्युचर प्लॅन्स पण माहिती पाहिजेत. नुसतं मागचे फंडामेंटल पास्ट हिस्ट्री बघून तुम्ही कन्क्लुजनला येऊ शकत नाही. पण टेक्निकल ॲनालिसिस मी म्हणतो की हे त्यातल्या त्यात एखाद्या लेमॅनला वापरायला फार सोपी गोष्ट आहे. कारण का तर तिथे तुम्ही डायरेक्ट प्राईसचा अभ्यास करत असता आणि जर एखाद्या कंपनीत चांगलं किंवा वाईट होणार असेल ना तर ते त्या प्राईजमध्ये रिफ्लेक्ट होत असतं. म्हणून टेक्निकल ॲनालिसिस करणं म्हणजे टेक्निकल ॲनालिसिसनी स्टॉक निवडणं जास्त सोपं असतं आणि ते सगळ्यांना जमू शकतं. बरं, ओके. आत्ता जे तुम्ही मला म्हणतात की गेल्या 1.5 वर्षामध्ये मार्केटनी जवळपास -11% ॲज ऑन येस्टरडे -11% रिटर्न दिलेला आहे, म्हणजे मे 2026पर्यंत. आणि जे स्टॉक्स मी रेकमेंड केले होते त्यातले काही स्टॉकचे स्टॉप लॉसेस वाजले, पण जर मी ॲव्हरेज काढलं सगळ्यांचं तर साधारण ॲव्हरेज रिटर्न हा 42-43% आहे त्याच कालावधीमध्ये, ज्या कालावधीमध्ये इंडेक्सने 11% निगेटिव्ह रिटर्न दिला. पण हे कशामुळे शक्य होतं तर हे फक्त आणि फक्त टेक्निकल ॲनालिसिसमुळे शक्य होतं. त्याच्यामुळे मी हा प्रोग्राम बघणाऱ्या सगळ्यांना आवर्जून सांगेन की तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस शिका. तुम्ही घर बसल्या चांगले पैसे कमवू शकता. म्हणजे खराब मार्केटमध्येही तुमचा पोर्टफोलिओ तेजीत असू शकतो. हे अगदी उत्तम उदाहरण आहे. आणि त्याच्याकरता तुम्ही, आणि ती काही खूप क्लिष्ट गोष्ट नाही आहे शिकणं, हा फक्त आहे ना
एक 2-3 दिवसाचा तुम्हाला स्वतःला वेळ दिला ना तर तुम्ही ही गोष्ट तिथे शिकू शकता. आणि अगदी सोप्या भाषेत शिकवणारी लोकं आहेत आपल्याकडे. बरं. ते तुम्हाला अगदी सोप्या भाषेत, म्हणजे तुम्हाला जर स्टॉक मार्केट काहीच माहिती नसेल ना तर ती त्यांच्याकरता उत्तम गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही ते सांगतात की बाबा तुम्हाला तुमची पार्टी जर क्लीन स्लेट असेल ना बरोबर. तर मग तुम्ही आम्ही जे गिरवू तुम्हाला ना हवं तेच तसं तुम्हाला शब्द तेच तुम्ही शिकाल आणि तेच तुम्ही फॉलो करा. फक्त ते नियमितपणे फॉलो करणं फार गरजेचं असतं. आणि आज आपल्याकडे 4,500 कंपन्या जवळपास लिस्टेड आहेत. मग त्यातली मी कुठली कंपनीचे शेअर्स घेतले पाहिजेत, मग आत्ताचा भाव योग्य आहे का, त्याचा स्टॉप लॉस किती असला पाहिजे, त्याचं टार्गेट किती असलं पाहिजे. आता खूप लोक टार्गेट वगैरे सांगतात, पण मी असं म्हणतो की जे मी शिकलो ना त्याच्यामध्ये तुम्ही टाईम फ्रेम पण काढू शकता की एवढ्या कालावधीमध्ये हा शेअर जाऊ शकतो. नाहीतर 100 रुपयाचा शेअर 200 रुपये होणार आहे असं एखाद्या खूप लोक सांगतात, पण त्याला 10 वर्ष लागतील. मग त्याचा ROI नाही ना बसत. बरोबर. तो पुढच्या 1.5 वर्षात गेला तर त्याचा ROI बसला. बरोबर. त्याच्यामुळं टेक्निकल ॲनालिसिस शिका आणि मग तुम्ही पण ही कला अवगत करू शकता. तर मकरंजी, जसं तुम्ही आत्ता सांगितलं ना, बऱ्यापैकी मी तर तुमचे लेख वाचून इन्व्हेस्टमेंट केली, पण मला पण तुमचा एक कधी कधी गायडन्स हवा असतो किंवा तुम्ही वर्कशॉप्स घेतात, वेबिनार घेतात, तर त्याची माहिती कुठेतरी अपुरी पडते. माझी पण अशी इच्छा आहे की ती लोकांपर्यंत पोहोचवावी, म्हणून मी आता एक इनिशिएटिव्ह करतोय. कमेंटमध्ये TAP लिहा, तो तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी प्रोव्हाइड करतो आणि त्या लिंकद्वारे तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्ही त्या माहिती तुम्ही शेअर करा की कधी वेबिनार असणार आहे वगैरे काय. हो, नक्कीच कमेंट करा TAP. सो मकरंजी, खरंच मला तुमचा इंटेंट समजला होता की तुम्हाला खरंच ग्रामीण भागासाठी काहीतरी काम करायचं आहे. कारण मी बहुतांश लोकांना किंवा फायनान्शियल ॲडवायझर किंवा इन्व्हेस्टर किंवा ह्या बऱ्याचशा गोष्टींना बघितलं की त्यांचं टार्गेट फक्त काही ठराविक ग्रुपच. हो, शेतकरी बांधवांसाठी, मजुरांसाठी, छोट्या मोठ्या व्यापारी लोकांसाठी कुणीतरी एक पुढं हात करते. नक्कीच व्हिडिओला तितकं प्रेम मिळेल आणि बहुतांश लोक आपले स्वप्न घेऊन तुमच्याकडे येतील. नक्कीच त्यांची मदत करा, नक्की मदत करा. थँक्यू सो मच मकरंजी. तुम्ही असेच लेख लिहित राहा. आम्ही भरपूर वाचतोय, वाचणारा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे, पण तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला आणि ही अमूल्य माहिती शेअर केली आमच्या प्लॅटफॉर्मवर. खूप खूप धन्यवाद मकरंजी. मला तुमच्या पॉडकास्टमध्ये बोलवत आणि मला ही आज बोलण्याची संधी दिली तुम्ही, त्याबद्दल आम्ही तुमचंही खूप खूप आभार मानतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद मकरंजी. भेटूया पुन्हा. थँक्यू सो मच. थँक्यू.